महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नाशिक हादरलं, म्हाडा भूखंड घोटाळ्यात नायब तहसीलदाराला बेड्या। नाशिक शहरात गेल्या काही दिवसापासून गाजत असलेल्या म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात अखेर मोठी आणि धडक कारवाई करण्यात आली आहे। नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रांच पथकाने सखोल तपासानंतर नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली असून या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नितीन पाटील हे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार प्रशासन या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते। पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने कारवाई करत त्यांना गंगापूर रोड परिसरातील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतलंय आणि त्यानंतर अटक करण्यात आली। या प्रकरणाच्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे। म्हाडा भूखंड घोटाळ्यात एकूण 49 प्रकरणांची चौकशी सुरू होती। त्यापैकी तब्बल 31 प्रकरणांमध्ये नितीन पाटील यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय नोंदीमध्ये फेरफार केल्याचं स्पष्ट झालंय। या संदर्भात पोलिसांकडे ठोस पुरावे असल्याची माहिती देण्यात आली आहे। अटकेनंतर नितीन पाटील यांना न्यायालयात हजर करण्यात आले। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि पुढील तपासासाठी न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या मोठ्या कारवाईमुळे नाशिकमधील प्रशासकीय यंत्रणा हादरली असून या घोटाळ्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आगामी काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 49 प्रकरणांची चौकशी, 31 प्रकरणात थेट सहभाग, वरिष्ठ अधिकाऱ्याची अटक, मोठी खळबळ, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी, मालेगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।